यानंतरचं समालोचन करतील हर्षल पवार, चांगले असे समालोचक. यस, थँक्यू. तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांचं मी पुन्हा एकदा शब्दसुमनानं हार्दिक स्वागत करतोय. अतिशय सुरेखरित्या मॅच रंगलाय. फ्रेंड्स विपक्ष कसारा 11 या दोन संघादरम्यान हा मॅच जवळ टायमाचा विचार करायला गेले तर 3:51 झालेत आणि हा मॅच या वेळेस इथे बघायला मिळतोय. कसारा 11 विपक्ष फ्रेंड्स या दोन संघादरम्यान हा मॅच नाणेफेकीचा कौल कुठेतरी या मॅचचा लागला होता फ्रेंड्स संघाच्या दरम्यान आणि त्यांनी मात्र प्रथम फलंदाजी करण्याचा स्वीकारला. या क्षणाला शतरक्षणासाठी इन्व्हाइट केलं गेलंय कसारा 11 संघाला. थोडंसं शतरक्षण सजवताना कसारा 11 संघ आणि सलामीची जोडी मैदानामध्ये. लेफ्ट हँड बॅट्समॅन अजय ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंड वरती प्रमिल, अशी ही सलामीची जोडी. एक टार्गेट नक्कीच मनामध्ये घेऊन गेले असतील. 5 षटकामध्ये कितपर्यंत आपण टार्गेट इथे सेट करू, हे टार्गेट असं मनामध्ये कितपर्यंत घेऊन गेलेत हे मात्र 5 षटकामध्ये आपल्याला नक्कीच कळणार. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होईल. वैयक्तिक पहिल्या संघासाठी पहिलं षटक. निलेश, पहिला चेंडू टाकला जातोय. ओहो, पहिल्या चेंडूवरती पहा अप्रतिम इथे डिलिव्हरी पाहायला भेटली गोलंदाजाच्या माध्यमातून. निलेश पहिल्या चेंडूवरती लाऊड अपील सुद्धा बघायला भेटली, परंतु धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न बघायला भेटला नाही अजयच्या माध्यमातून. प्रमिलचा नक्कीच इथे प्रयत्न होता, परंतु प्रमिलला रोखलं गेलं. गुड कॉलिंग झालं दोघांच्या फलंदाजीमध्ये आणि पहिला चेंडू मात्र निर्धाव म्हणावा लागेल, कोणती धाव आली नाही. ओहो, दुसरे चेंडू हलक्या हाताने खेळून काढलेत. फ्लाय स्लिपमध्ये चेंडू निघून गेला आणि डिक्लेअर झोन दर्शवलं जाईल आणि या डिक्लेअर झोन मात्र इथे संघाचं अकाउंट ओपन झालं. दुसऱ्या चेंडूवरती कुठेतरी इथे फ्रेंड संघाची इथे स्कोर कार्ड वरती धावा 1, तसेच इंडिव्हिज्युअल अकाउंट ओपन झालं दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज अजयचं. महत्वपूर्ण मॅच दोन्ही संघासाठी असणार, कारण लीग प्रमाणे हे मॅच खेळवले जातात. प्रत्येकी सामना जिंकणं प्रत्येकी संघासाठी प्रत्येक महत्वाचा असतो. दरम्यान षटकातील तिसरा चेंडू. ओहो, यावेळेस पहा काय डिलिव्हरी आहे. फुलर लेनचा चेंडू होता आणि जवळ पंचांचा इशारा. या चेंडूवरती जर विकेट्स मिळवला गोलंदाज निलेशनं तर विलास शेंडे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक आलंय या चेंडूसाठी. पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर सिंगल, त्यानंतर विकेट आली. ओहो, ऑन साइडला फटका सजवलाय. सुंदर क्षेत्ररक्षण बघायला भेटते स्क्वेअर लेग रिजन मध्ये इनफिल्ड मधनं रोशनच्या माध्यमातून. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट झाली. पहिलं षटक काय ताकदीने इथे गोलंदाजी करतायत गोलंदाज निलेश. भरपूर अनुभव या मैदानाचा. या चेंडूवरती सुद्धा इथे पारितोषिक आहे. या चेंडूवरती सुद्धा फलंदाज बाद केला तर मात्र 100 रुपयाचं पारितोषिक विलास शेंडे यांच्याकडनं. फुल टॉस चेंडूला भिडकवून दिलाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर, परंतु इथे पाहावं लागेल डिक्लेअर झोन आणि पंचांचा इशारा. इथे हाईट फॅक्टर इथे विचारात घेतली जात आहे आणि डिक्लेअर झोन नो +1, एकूण 2 धावा या चेंडूवरती मिळणार. फुलटा चेंडू होता, ऑन साइडला मारला गेला असता तर मात्र नक्की 4 धावा मिळाल्या असत्या. पुढील चेंडू फ्री हिट असेल. नो चेंडू जेव्हा टाकले जातात तेव्हा मात्र क्रिकेटमध्ये पुढील चेंडू फ्री हिट असतोच. 4 चेंडू 4 धावा झाल्या होत्या आणि 5वा चेंडू मात्र फ्री हिट इथे निघून गेला. निर्धाव चेंडूची सांगता झाली. पहिलं षटक कुठेतरी यशस्वीरित्या पार पाडतायत गोलंदाज निलेश. ताकदीने गोलंदाजी करतायत. टप्पा पहा अचूक निवडतायत. ओहो, यावेळेस शपल लावून खेळलेत. ऑन साइडला दिशा स्पष्ट केली आहे. नो चान्स, चेंडू निघून जाईल. 1 बाउन्स ओव्हर द रो. येतील 4 धावा.
शेवटचा चेंडू मात्र खराब. म्हणजे लाईन अतिशय सुरेखरित्या होती परंतु फटका अतिशय सुरेखरित्या सजवला. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा इथे दुसरं षटक. गोलंदाजी ट्रॅकवर संतोष. पहिल्या चेंडूवरती विकेट्स घेतला तर 201 रुपयाचं पारितोषिक. आणि हा पहिला चेंडू थोडासा खराब सुरुवात झाली आहे गोलंदाज संतोषच्या माध्यमातून. विलास शेंडे साहेबांच्या शुभ हस्ते हे कॅश प्राइज असेल पहिल्या चेंडूवरती विकेट्स घेतला तर. या वेळेस चेंडूला उडवलाय कव्हर रिझन मधनं. चेंडू निघून जाईल. नो चान्स. चेंडू सीमारेषा पार. येतील 4 धावा. हात खोलण्याचा मौका भेटला आणि चौका इथे मारला. 4 धावा आल्या अजयच्या बॅटमधनं. दरम्यान पुढील चेंडू पुन्हा एकदा अवे फ्रॉम दी बॉडी होत्या चेंडूला. पुन्हा एकदा पॉइंट रिझन मधनं चेंडू निघून जाते की काय. आणि बॅक टू बॅक 2 चौकार त्याच दिशेमधनं. अतिशय सुरेखरित्या गोलंदाजी तितक्याच ताकदीची फलंदाजी सुद्धा या षटकामध्ये बघायला भेटत आहे. काय सुरेखरित्या इथे फलंदाजी चालू आहे अजयच्या माध्यमातून. कारण अजयला माहित आहे पॉवर प्लेचे षटक यामध्ये जितके जास्त चौकार आले तितके महत्वाचे. यावेळेस ऑनसाइडला फटका सजवलाय. सुंदर शतरक्षण होत आहे. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचं कॉलिंग झालंय आणि यावेळेस मात्र एक घातकी धाव इथे ठरली. फलंदाज ब्रेक थ्रूचं काम या गोलंदाजानं नक्कीच केलंय संतोषनं. यावेळेस ऑन साइडला फटका आहे. लॉंग लेग रिझन कडनं चेंडू निघून गेलाय. डिक्लेअर झोन दर्शवलं जाईल. आणि यावेळेस थोडस चर्चा झाली आहे आणि पंचांचा इशारा या क्षणाला आम्हाला येतोय. अंकित केल्या जातील 2 धावा. आणि या 2 धाब्याच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला बघायला भेटतील 20. नक्कीच सामना जिंकायचा असेल कुठेतरी फ्रेंड संघाला तर मात्र धावा काढणं मोठे फटके येणं प्रत्येकी षटकामध्ये महत्वाचे असतील. कारण तुम्ही कोणत्या संघासमोर खेळतायत तर गेल्या मॅच मध्ये 103 धावा 5 षटकामध्ये त्यांनी काढल्या होत्या. त्या संघासमोर तुम्ही खेळताय आणि याचाच अर्थ जर तुम्हाला हा सामना जिंकायचा असेल तर मी म्हणेन 70+ जाणं खूप गरजेचं असेल. ओहो या वेळेस थोडासा मिसटायमिंग स्ट्रोक वाटतोय. स्क्वेअर लेग रिझन मध्ये केली गेलेली चुकी. निलेशनं इथे इनफिल्ड मध्ये केली गेलेली चुकी. झेल उडाला होता अजय या फलंदाजाचा परंतु झेल मात्र भूमीला प्रदान केला जात आहे. अर्थातच झेल ड्रॉप आणि मिळतंय जीवदान. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. स्कोर कार्ड वरती धाबा 21. 21 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट्स. फ्रेंड्स टीम यावेळेस थोडस फील्ड मध्ये गती परिवर्तन केलं जातं गोलंदाज संतोषच्या माध्यमातून. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. हो या वेळात थोडासा थांबून खेळण्याचा प्रयत्न गुडघाट एक तमाशा देख असं करण्याचा प्रयत्न फलंदाजाचा होता परंतु चेंडूची लाईन अवे फ्रॉम दी बॉडी होती. चेंडूला कोणती उंची बघायला भेटली नाही. परिणाम स्वरूपी हा चेंडू निर्धाव निघून गेला. आणि या 2 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला बघायला भेटतील 21. 10.50 ची सरासरी 2 षटकामध्ये पाहायला मिळते. आणि जर अशीच काहीशी सरासरी 5 षटकामध्ये इथे असली तर मी म्हणेन 44 पर्यंत इथे संघ फ्रेंड संघ आपल्याला बघायला मिळेल. परंतु ती धावसंख्या यानंतर मात्र कुठेतरी या धावांचा आलेख वाढवावा लागेल. स्कोर कार्ड वरती धावा 2 षटकाच्या अखेरीस 21. धावांचा ग्राफ कुठेतरी इन्क्रीज करावा लागेल फ्रेंडशिप या संघाला.
कारण समोरचा संघ कसारा 11 आहे. गेल्या मॅच मध्ये धुवाधार पारी इथे बघायला मिळाली आणि या स्पर्धेच्या अंतर्गत तो हायस्ट स्कोर नोंदवला गेला. 5 षटकामध्ये तब्बल 102 धावा. गोलंदाजी ट्रॅकवर रमेश. तिसरं षटक इथे प्रगतीपथावरती आहे. वैयक्तिक पहिल्या संघासाठी तिसरं षटक आणि क्षेत्ररक्षण मात्र थोडंसं विखुरलं गेलंय कारण 2 मॅन्डेटरी पॉवर प्लेचे षटक कुठेतरी संपुष्टात आलेत. सरासरी आहे 10.50 ची. 2 षटकाच्या अखेरीस 21 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात फ्रेंडशिप संघाच्या. दरम्यान षटकातील पहिला चेंडू. पहिला चेंडू बॉडी लेंथ वरती होता. ऑन साइडला फटका सजवलाय. लॉंग ऑनला सुंदर क्षेत्ररक्षण होईल परंतु थोडंसं फंबल झालेत पप्पू साखरे सर. तत्पूर्वी मात्र 2 धावाचं कॉलिंग इथे यशस्वीरित्या कंप्लीट झालं आणि या 2 धावेच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला बघायला भेटतील 23. रमेश गोलंदाजी ट्रॅकवर पहिल्या चेंडूवरती 2 धावा खर्ची करतोय. अजय मात्र सलामीसाठी आला होता. अजूनही फेविकॉल प्रमाणे चिपकून राहिला गेलाय मैदानावरती आणि हे महत्वाचं असेल फ्रेंडशिप संघाला कारण 5 षटकापर्यंत जर हा फलंदाज थांबला तर मात्र एक सन्मानजनक स्कोर इथे उभारू शकतो अजय हा फलंदाज. हो यावेळेस पहा चेंडूला उडवलाय पॉइंट रिझन मधनं. डीप मध्ये क्षेत्ररक्षक कुणीही नाही आहे. चेंडू निघून जाईल सीमारेषा पार आणि हा आलेला संघर्षमय चौकार. चौकार आल्यानंतर थोडस इथे डगआउट मध्ये टाळ्या आणि शिट्ट्यांचा आवाज चालू झालाय. अर्थातच थोड्या वेळाने भोंगे सुद्धा आपल्याला ऐकायला मिळणार. ओहो अन साइडला मारण्याचा प्रयत्न परंतु लाईन पहा मिडल स्टिक वरनं चेंडू निघून गेला. ज्याप्रमाणे फलंदाज बीट त्याचप्रमाणे यष्टीरक्षक सुद्धा बीट होत आहेत. अर्थातच चेंडू मात्र कॅरी करू शकले नाहीत आणि एक धाव मिळाली. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 28. तिसरं षटक. 3 चेंडू टाकले गेले. दरम्यान चौथा चेंडू. यावेळेस हा ट्रॅकल चेंडू होता. गॅपचं प्रदर्शन झालंय परंतु दूरवरनं क्षेत्ररक्षक सागर येत आहेत. टूबान चेंडूला कॅरी केले जाते. फेक केली जाईल. तत्पूर्वी 2 धावा तर यशस्वीरित्या कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न कोणताही बघायला भेटणार नाही आणि या 2 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती नजर टाकायला गेले तर 30 धावा इथे पाहायला मिळतात फ्रेंड संघाच्या. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येकी चेंडूवरती धावा येणं खूप गरजेचं फ्रेंड संघासाठी आणि तितकंच महत्वाचं आहे अजयची विकेट्स. हो यावेळेस पहा काय प्रेक्षणीय फटका आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत रोशन. तत्पूर्वी एकच धाव येणार कारण आउटफील्ड मध्ये नेहमीच भरपूर फास्ट असतात. कोणताही फंबल न करता कोणताही वेळ न घालवता लगेच चेंडू कॅरी केला फेक केला. तत्पूर्वी मात्र एकच धाव आली आणि जणू काही वाटलं होते की चेंडू डीप मध्ये गेलाय तर 2 धावा होणार परंतु पहा एकच धाव आली आणि यानंतर मात्र स्कोर कार्ड वरती नजर टाकायला गेले तर 31 धावा अंकित केल्या गेल्यात फ्रेंड संघाच्या. वैयक्तिक 22 धावांवरती खेळतायत फलंदाज अजय. नॉन स्ट्राइक एंड वरती आहेत. स्ट्राइक एंड वरती आकाश. ओहो यावेळेस आकाशच्या बॅट मधनं पहा एक नेत्र दीपक फटका येतोय. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू फेकून भोंग्यांचा सुद्धा आवाज इथे यायला सुरुवात झाली आहे कारण सुरेखरित्या फलंदाजी चालू आहे. निलेश गुजर साहेबांच्या शुभ हस्ते प्रत्येकी षटकारासाठी 201 रुपयाचं पारितोषिक लागलं गेलंय. प्रत्येकी षटकारासाठी 201 रुपयाचं पारितोषिक निलेशजी गुजर साहेबांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. 37 धावा स्कोर कार्ड वरती आहेत 3 षटकाच्या अखेरीस. नक्कीच धावांचा ग्राफ कुठेतरी इन्क्रीज होताना दिसतोय. दरम्यान षटकातील पहिला चेंडू. हो यावेळेस सफल झाले नंतर मात्र बॅकफूट वरती येऊन ऑन साइडला फटका सजवलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सागर आहेत. तत्पूर्वी एकच धाव इथे अंकित केली जाईल कारण ताकदीची फलंदाजी आकाश सुद्धा करतोय. आकाश मात्र आकाशाला गवसणी घालण्यासारखे फटके इथे सजवताना दिसतोय.
आणि अशाच फटकेबाजीची गरज इथे मी म्हणेन डगआउटच्या आसऱ्याला याच फटकेबाजीची गरज आहे. यावेळेस चेंडू मात्र इथे बॅटची कडा घेऊन निघून जाते. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं ट्रॅव्हल झाला आणि एक धाव मात्र अंकित केली जाईल. पंचांचा इशारा आम्हाला आला. या चेंडूवरती एक धाव आणि स्कोर कार्ड वरती धावा आहेत 39. कुठेतरी 3 षटकाच्या अखेरीस धावा हव्या होत्या त्या मी म्हणेन आल्यात, परंतु या 2 षटकामध्ये सातत्य असणं भरपूर गरजेचं असेल. यावेळेस पहा चेंडू मात्र अवे फ्रॉम दी बॉडी होता. याचाच काहीसा फायदा मात्र मिळतोय गोलंदाज संतोषला. आणि जेव्हा मात्र सेकंड स्पेल मध्ये गोलंदाज असतो तेव्हा मात्र नक्कीच तो गोलंदाजामध्ये भरपूर ताकद असते, क्षमता असते आणि हेच दाखवत असताना गोलंदाज संतोष 3 चेंडू टाकले गेलेत, 2च धावा खर्च केल्यात या षटकामध्ये. यावेळेस पहा चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर किती इन स्पिन बघायला मिळाला आणि हेच कौशल्य आहे या गोलंदाजामध्ये. कोणता चेंडू कोणत्या वेळेस कोणतं व्हेरिएशन करेल हे मात्र सांगणं भरपूर वेळा कठीण होत असतं. 2 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव दरम्यान 5वा चेंडू. यावेळेस ऑन साइडला फटका सजवलाय. एक धाव तर येईल. डीप मध्ये शतरक्षक आहे, दूरवरनं येत आहेत निलेश. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? आणि जवळ अर्ध क्रीज मात्र सोडून इथे अजय गेले होते, परंतु आकाशनं कुठेतरी रोखलं गेलंय आणि एकच धाव अंकित केली गेली. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 40. शेवटचा चेंडू शिल्लक. पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडू सिंगल, त्यानंतर बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव, त्यानंतर 5व्या चेंडूवरती सुद्धा सिंगल आली आणि स्ट्राईक एंड वरती या क्षणाला मात्र शेवटचा चेंडू फेस करतील फलंदाज आकाश. हो यावेळेस मिस रॅमिंग स्ट्रोक आहे, परंतु चेंडू नो मॅन्स लँड्स मध्ये बघतोय इनफिल्ड मधनं कव्हर पॉइंट रिझन मध्ये. तत्पूर्वी दूरवरनं शतरक्षक सागर आलेत इनफिल्ड मध्ये. तत्पूर्वी 2 धाबा यशस्वीरित्या कंप्लीट झाल्या आणि शेवटच्या चेंडूवरती कुठपर्यंत 2 धाबा इथे बघायला मिळाल्या आणि या 2 धाब्याच्या अखेरीस 4 षटकाच्या अखेरीस स्कोर कार्ड वरती धावा आहेत 42. 4 षटक टाकले गेलेत, स्कोर कार्ड वरती धावा 42. अर्थातच सरासरीचा कुठेतरी विचार करायला गेला तर 10.50 ची सरासरी या 4 षटकामध्ये गाठली गेली. शेवटचं षटक इथे गोलंदाजी ट्रॅक पर सर्ज होत आहेत. महेश पप्पू साखरे आहेत गोलंदाजी ट्रॅकवर. पहिला चेंडू घेऊन जातील ऑन स्ट्राइक फलंदाज अजय. पहिला चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, परंतु तो प्रयत्न कुठेतरी फसतोय. फलंदाज बीट होत आहेत. पहिला चेंडू पहा निर्धाव टाकला जातोय गोलंदाज पप्पू साखरेच्या माध्यमातून, कारण भरपूर एक्सपिरियन्स आहे, भरपूर अनुभव आहे. स्वप्नील कलंत्रीने जर झेल पकडला तर सागर कोरडे यांच्याकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. ओहो ऑन साइडला काय फटका सजवलाय. डीप मध्ये मात्र शतरक्षक आहेत, थोडस वेळ घेतील. तत्पूर्वी दुसऱ्या धावेचं कॉलिंग आलंय. जितक्या ताकदीचं शतरक्षण झालं तितक्या ताकदीचं जर इथे थ्रो झाला असता तर मात्र इथे रनआउटच्या रूपामध्ये विकेट्स बघायला भेटली असती, परंतु पहा शतरक्षण झालं, फेकी थोडीशी चुकीची झाली. तत्पूर्वी 2 धावाचं कॉलिंग आणि ते यशस्वीरित्या 2 धावा आपल्याला बघायला मिळाल्या मैदानामध्ये. 2 धावा आल्या, स्कोर कार्ड वरती धावा होतील 44. शेवटचं षटक 2 चेंडू तर टाकले गेलेत, अजूनही 4 चेंडू शिल्लक. ओहो लवर फुलटा चेंडू, चेंडूला भिडकावून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या आणि इथे यावेळेस मात्र डिस्टन्स कमी पडला. डिस्टन्स कव्हर होऊ शकलं नाही आणि टिपला गेलेला झेल. फलंदाज गॉन अजय. आणि जर फलंदाजांना षटकार मारला तर सागर कोरडे यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक. 3 चेंडू शिल्लक आहेत, स्कोर कार्ड वरती धावा आहेत 44. दरम्यान 4था चेंडू.
हो नयन पहिला चेंडू फेस करत होते, हलक्या हाताने चेंडूला स्टिअर केले डीप मिड विकेट मध्ये, सॉरी मिड विकेट रिझन मध्ये सुंदर शतरक्षण झालं. तितक्या ताकदीची फेकी बघायला भेटली नाही. तत्पूर्वी एक धाव क्विकली कंप्लीट झाली आणि स्कोर कार्ड वरती धावा या क्षणाला आपल्याला बघायला मिळणार 45. अजूनही 2 चेंडू शिल्लक. या 2 चेंडूवरती मी म्हणेन 5-6 धावा येणं फ्रेंड संघासाठी महत्वाच्या. हो थोडंसं थांबून खेळलेत, बॅकफूट वरती गेलेत. कव्हर रिझन मध्ये सुंदर शतरक्षण इनफिल्ड मध्ये बघायला भेटलं. तत्पूर्वी एकच धाव इथे कंप्लीट झाली आणि शेवटचा चेंडू मात्र इथे शिल्लक असणार. 4 षटकामध्ये धावा आल्या, त्यावरती मी म्हणेन 3 षटकामध्ये अतिशय सुरेखरित्या धावा होत्या. त्यानंतर 4थं षटक अतिशय सुरेखरित्या बघायला भेटलं. 5वं षटक सुद्धा अतिशय सुरेख चालू आहे. यावेळेस आउटसाइड दिली एक्स्ट्रा आणि केली गेलेली यष्टीरक्षकानं चुकी, अर्थातच वाईट +1 एकूण 2 धावा या चेंडूवरती मिळणार. आणि स्कोर कार्डचा विचार करायला गेले तर या क्षणाला मात्र आपल्याला 48 या धावा फ्रेंड संघाच्या बघायला मिळत आहेत. शेवटचा चेंडू कुठेतरी शिल्लक आहे फर्स्ट इनिंगचा. टार्गेट कितीचं सेट होईल याकडे सर्व प्रेक्षक वर्गांच्या नजरा मैदानाच्या आतमध्ये आहेत. शेवटचा चेंडू घेऊन जात आहेत पप्पू साखरे. हो यावेळेस मिस्ट्रॅमिक स्ट्रोक आहे, परंतु जेल घेण्याचा प्रयत्न निलेशचा होता नो मॅन्स लँड्स मध्ये. इथे चेंडू बघायला भेटला. तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट आणि या 2 धावांच्या मदतीने इथे स्कोर कार्ड 5 षटकाच्या अखेरीस आपल्याला बघायला मिळतंय 50 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि 51 धावांचं आव्हान इथे असेल कसारा 11 संघासाहेब समोर. तत्पूर्वी आपण संधी देऊयात दिनेश डीजे मास्टरला. मॅच मात्र स्टार्ट झाला नाही, परंतु इथे बक्षिसाचा खैरात होत आहे. तत्पूर्वी मी कसारे 11 संघाच्या फलंदाजांना विनंती करतोय, कॅप्टन आपणास विनंती असेल आपण लगेच सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवा. मैदानामध्ये मात्र फलंदाज उतरले गेले नाही, परंतु बक्षिसाचा खैरात झाला आहे. प्रत्येकी षटकारासाठी संतोष डहळे साहेबांच्या शुभ हस्ते कॅश प्राइज 200 रुपयाचं असेल. प्रत्येकी षटकारासाठी संतोष डहाळे साहेबांच्या शुभ हस्ते दिले जाईल. हॅलो शेख, KDMC संघाचे कर्णधार खालिदबाई शेख, आपण नाणेफेकीच्या कौलसाठी यायचं आहे. तसेच टीचर 11 संघाच्या कर्णधारांना सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा या. 51 धावांचं आव्हान आणि हे आव्हान पेलण्यासाठी सलामीची जोडी अर्थातच फर्स्ट PR इथे मैदानामध्ये उतरत आहे. कसारा 11 संघाकडनं चेतन आणि प्रशांत ही सलामीची जोडी या क्षणाला मात्र आपल्याला बघायला भेटते. थोडासा बदलाव केला जातोय कसारा 11 संघाकडनं, कारण ज्याप्रमाणे टार्गेट आहे त्याप्रमाणे थोडंसं सलामीची जोडी इथे चेंजेस बघायला भेटत आहे. प्रत्येकी षटकारासाठी संतोषजी डहाळे सरांच्या शुभ हस्ते इथे 201 रुपयाचं पारितोषिक लागले गेले प्रत्येक षटकारासाठी. कसारा 11 या संघासाठी हे पारितोषिक असेल. स्ट्राइक एंड वरती प्रशांत, नॉन स्ट्राइक एंड वरती चेतन, गोलंदाजी ट्रॅक वर इथे सज्ज होईल आकाश. आकाश गोलंदाजी ट्रॅक वर. पहिलं षटक T1चं षटक असेल. पहिला चेंडू टाकला जातोय. ओहो पहिल्या चेंडूवरती पहा ऑन साइडला फटका किती सुरेखरित्या सजवलाय आणि जवळ जवळ डिस्टन्स सुद्धा पहा. चेंडू निघून गेला सीमारेषा. पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्या आणि संतोष डहाळे साहेबांच्या शुभ हस्ते ते 201 रुपयाचं कॅश प्राइज सुद्धा अकाउंट मध्ये जमा झाले प्रशांतच्या. हो यावेळेस आउटसाइड दी ऑफस्टम आहे. चेंडू मात्र भरपूर उजव्या बाहेर. व्हाईट चेंडू अवांतर धाव.
यावेळेस सुद्धा लाईन चुकीची आहे. आउटसाइड दिली एक्स्ट्रा वाईट चेंडू अवांतर धाव. पहिला चेंडू कुठेतरी षटकार गेल्यानंतर प्रेशर रिलीज झालाय गोलंदाज आकाशवरती, कारण दुसरा चेंडू लगेच वाईड, तिसरा चेंडू सुद्धा वाईड. दरम्यान पुढील चेंडू अनसाइडला फटका सजवलाय. इनफिल्ड मध्ये थोडस क्षेत्ररक्षण मात्र खराब झालंय, कारण थोडस फंबल केलं. तत्पूर्वी मात्र एकदा यशस्वीरित्या कंप्लीट झाली आणि स्ट्राईक रोटेट झाली आहे. 2 चेंडू टाकले गेलेत, 9 धावा इथे खर्च केल्यात गोलंदाज आकाशनं. नाणेफेकी जिंकली. खरडी एमसीसी संघानं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं त्याने धाडस केलंय. हो, यावेळेस पहा डिस्टन्स पाहावं लागेल आणि जवळ जवळ जितकाच उंची तितका सुद्धा चेंडू जातोय लांब 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 पल्ल्याचा हा षटकार. साठी 201 रुपयाचं पारितोषिक संतोषजी डहाळे साहेबांच्या शुभ हस्ते दिले जाईल. नाणेफेकी इथे खर्डी एमसी संघाने जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचं स्वीकारलंय. ऑन साइडला पुन्हा एकदा एक फटका सजवलाय. इथे सुद्धा नो चान्स, चेंडू निघून जाईल. सीमारेषा पार. चेतनच्या बॅट मधनं आलेला चेतन ब्रँड चौकार. या सामन्यामध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे 4 चेंडू टाकले गेलेत आणि स्कोर कार्ड वरती धावा आपल्याला बघायला भेटतील तब्बल 19. दरम्यान 5वा चेंडू शॉट ऑफ लेंथ होता. चेंडूला पिक केलाय आणि जवळ जवळ इथे धोक्याची घंटा आणि हा झेल टिपला गेलाय. चेतन बॅक टू द डगआउट. क्रिकेटमध्ये जितकंच उंचीला महत्वाचं असतं तितकीच लांबीला सुद्धा महत्व असतं आणि यावेळेस मात्र भरपूर उंची होती, लांबी कमी. परिणाम स्वरूपी चेतन सारखा फलंदाजाला बाद व्हावं लागलं पहिल्या षटकामध्ये. परंतु मी नक्कीच म्हणेन आपलं काम होतं ते पहिल्या षटकामध्ये पार करून ते डगआउटच्या आश्रयाला गेलेत, कारण पहिलं षटक चालू आहे आणि तब्बल स्कोर कार्ड वरती धावा आहेत 19. अजूनही एक चेंडू शिल्लक. 51 धावांचं आव्हान असताना पहिल्या षटक चालू आहे. ऑन साइडला फटका सजवलाय. इथे सुद्धा नो चान्स, चेंडू निघून जाईल. 1 बाय सीमारेषा पार. थँक्यू. पहिल्याच चेंडूवरती षटकार आला. स्कोर कार्ड वरती धावा 23 एका षटकाच्या अखेरीस. पहिल्याच चेंडूवरती 6 धावा इथे प्रशांतच्या बॅटमधनं आल्या आणि शेवटच्या चेंडूवरती प्रशांतच्या बॅटमधनं चौकार आलाय. स्कोर कार्ड वरती धावा 23. दुसरं षटक प्रमिल गोलंदाजी ट्रॅकवर सर्ज होतोय. हो, यावेळेस गॅपचं प्रदर्शन झालंय. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. थोडंसं शर्यत बघायला भेटते. 1 बाय चेंडूला कॅरी करून फेक केलं जाईल. तत्पूर्वी 2 धावा यशस्वीरित्या कंप्लीट आणि या 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे सरसावेल. धावसंख्या झाली आहे 25. 51 धावांचं आव्हान आणि पहिल्या षटकामध्ये तब्बल 23 धावा आल्या होत्या. दुसरं षटक चालू आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या. दरम्यान पुढील चेंडू. हो, यावेळेस ऑन साइडला फटका आणि जवळ जवळ हा चेंडू सुद्धा फेकून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. या स्टँड ऑन डिस्पॅच षटकार. बॅटमधनं षटकार आलाय, त्यासाठी सुद्धा पारितोषिक 201 रुपयाचं संतोषजी डहाळे साहेबांच्या शुभ हस्ते इथे दिले जाईल.
हॅलो हॅलो शेख. 3 षटकार पाहायला मिळालेत. प्रत्येकी षटकारावरती 201 रुपयाचं पारितोषिक संतोषजी डहाळे साहेबांच्या शुभ हस्ते दिलं जाईल. हा ट्रॅकल चेंडू होता. मिसटायमिंग स्ट्रोक आहे. इथे झेल होण्याची संधी आहे, परंतु झेल टिपला जाईल का? आणि हा इथे यशस्वीरित्या झेल टिपला जातोय. फलंदाज गण हॅलो शेख. नवीन फलंदाज एंटर झालेत स्वप्नील. त्यासाठी पारितोषिक असेल प्रत्येकी रनासाठी 50 रुपयाचं पारितोषिक सागर कुंडे यांच्याकडनं. या वेळेस थोडस एज लागत आहे. बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं ट्रॅव्हल झाला आणि एकेरी धाव मिळाली. स्कोर कार्ड वरती धावा 32 आणि स्वप्नीलसाठी नक्कीच पारितोषिक आहे. प्रत्येकी रनासाठी एका रनासाठी 50 रुपयाचं पारितोषिक. नक्कीच मग षटकार मारला तर 300 रुपयाचं पारितोषिक असणार. हो या वेळेस एक धाव तर नक्कीच येईल आणि जवळ चेंडू निघून गेलाय. कव्हर रिझन मधनं आलेला हा संघर्षमय चौकार स्वप्नीलच्या बॅट मधनं. स्कोर कार्ड वरती धावा 36. 51 धावांचं आव्हान आहे आणि प्रत्येकी रनासाठी इथे पारितोषिक होतं. 4 धावा आल्या अर्थातच 200 रुपयाचं पारितोषिक मिळालंय. ओहो एकदा गॅपचं प्रदर्शन झालं. चेंडू मात्र निघून जाईल. नो चान्स चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार. 4 धावा बॅक टू बॅक. 2 चेंडू 2 चौकार. हॅलो शेख. पहा काय मॅच झाला आहे. एका रनासाठी पारितोषिक होतं आणि फलंदाजांनी मात्र 2 चेंडूवरती 2 चौकार लगावलेत. अर्थातच 400 रुपयाचं पारितोषिक मी म्हणेन आतापर्यंत मिळवलंय स्वप्नील या फलंदाजानं. सागर कोरडे यांच्या शुभ हस्ते हे दिलं जाईल 400 रुपयाचं पारितोषिक. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 40. गोलंदाजी ट्रॅकवर ओमकारला बोलवलं जातंय. कमबॅक्सची गरज कुठेतरी भासवते आहे, कारण 2 षटकाच्या अखेरीस 40 धावा आहेत. 51 धावांचं आव्हान. हो हा या चेंडू मात्र सोडून दिला जातोय. फलंदाजांना माहिती आहे की हा चेंडू आउटसाइड दी ऑफ स्टंप, भरपूर चेंडू बाहेर आहे आणि त्यानंतर मात्र पंचांचा इशारा आला. वाईट चेंडू अबांतर धाव. नव्याने सुरुवात करावी लागेल गोलंदाज ओमकारला. अजूनही 10 धावेची गरज. यावेळेस आउटसाइड दी लेग स्टंप, वाईट चेंडू अबांतर धाव. दिशा भरकटतोय कुठेतरी गोलंदाज ओमकार. पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करावी लागेल. टोटली स्कोर कार्ड वरती धावा आहेत 42. 9 धावेची गरज अजूनही सामना जिंकण्यासाठी. या वेळेस चाबुक शॉट बघायला भेटतोय प्रशांतच्या माध्यमातून. डीप मध्ये शतरक्षक आहेत परंतु नो चान्स. चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार. थँक्यू डीजे. 46 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात कसारा 11 संघाच्या. अजूनही 5 धावेची गरज. ओहो ऑन साइडला अतिशय सुरेखरित्या फटका आहे. 1 बॅच चेंडूला कॅरी करून फेक केलं जाईल. तत्पूर्वी एकच धाव काढली जाणार आणि या एकेरी धावानं स्कोर कार्ड पुढे सरसावेल. धावसंख्या आहे 47. अजूनही 4 धावेची गरज. प्रत्येकी धावासाठी 50 रुपयाचं पारितोषिक स्वप्नील साठी असणार.
ओहो फुलटा चेंडू होता ऑन साइडला फटका सजवलाय डीप मध्ये शतरक्षक आहे टू बान चेंडूला कॅरी करून फेक करतील तत्पूर्वी एक धाव तर कंप्लीट दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का परंतु इथे थोडस थांबवलं गेले प्रशांतच्या माध्यमातून स्वप्नीलला आणि या एकेरी धावानं समाधान मानावं लागेल कसा राहील पण संघाला स्कोर कार्ड वरती धावा 48 अजूनही 3 धावांची गरज हो या वेळेस एशियन टेकन फलंदाज अजूनही 3 धावेची गरज हो या वेळेस बॅट शिकाडा घेऊन चेंडू निघून जातोय प्लायसिप मध्ये निघून गेलाय डिक्लेअर झोन दर्शवलं जाईल एकच धाव मिळणार आणि स्कोर कार्ड वरती धावा 49 अजूनही यापुढे 2 धावेची गरज आहे सामना जिंकण्यासाठी नेक्स्ट मॅच साठी सज्ज राहायचं आहे खर्डी एमसीसी तसेच टीचर 11 संघ दोन्ही संघांना विनंती आपण थोडस सज्ज राहा नेक्स्ट मॅच आपली असेल ओहो फुलटॉस चेंडू इथे शैलबाद फलंदाज गॉन स्वप्नील दोन धावेची गरज इथे सामना जिंकण्यासाठी नवीन फलंदाज इंटर झालेत मैदानामध्ये रमेश आणि गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज आहेत चंद्रकांत 3 षटक संपुष्टात आलेत स्कोर कार्ड वरती धावा 49 अजूनही 2 धावेची गरज 12 चेंडू 2 धावा बारा चेंडू 2 धावेची गरज सामना पूर्णपणे इथे झुकलाय कसारे 11 संघाकडनं चंद्रकांत थोडस विजयाची स्वप्न दाखवेल का या षटकामध्ये 2 धावा डिफेन्स करायचे आहेत त्यासाठी बोलवलं गेलंय हो पहिला चेंडू नो आणि जबरदस्त जबर सामना जिंकलाय कसारा 11 संघानं अभिनंदन तसेच हार्ड लक फ्रेंड संघ
हॅलो. पारितोषिक दिले जात आहे. सन्माननीय संतोषजी डहाळे सरांच्या शुभ हस्ते ते या 3 फलंदाजांना पारितोषिक, प्रत्येकी षटकारासाठी 201 रुपयाचं पारितोषिक होतं आणि जवळजवळ 3 षटकार बघायला भेटले तिन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. सागर कोरडे आपण कुठे असाल तर लगेच या समालोचन कक्षाकडे. यस, थँक्यू. राहा. सामना रंगलाय. खर्डी MCC विपक्ष